मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि ही दरड हटवण्याचं काम जेसीबीच्या साह्याने सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मुंबई गोवा महामार्ग हा ठप्प झालेला आहे। वाहनांच्या मोठ्या रांगा आपण या ठिकाणी पाहताय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। कृष्णकांत साळगावकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णकांत, सध्याचे अपडेट्स। वैशाली, मोठ्या प्रमाणात मलबा जो आहे हा हटवण्याचं काम जे आहे हे आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने सुरू झालेलं आहे। आणि सगळी जे गाड्याच्या रांगा आपण पाहू शकतोय की एका बाजूला कशा गाड्यांच्या रांगा आहेत, या इथून आपण पाहू शकतोय की हा प्रचंड मोठा मलबा आहे। आपण कल्पना करू शकत नाही की किती मोठा हा मलबा आहे, कारण ह्याची साधारण 100 मीटर लांबपर्यंत हा असा मलबा कोसळलेला आहे। रात्रीची ही घटना आहे, 2 वाजताची घटना आहे। त्यामुळं नेमकं ह्या मलब्याखाली काही अडकलेलं आहे का, काही गाड्यांचं नुकसान झालं आहे का, एखादी गाडी अडकलेली आहे का, याची देखील अद्याप माहिती काय स्पष्ट होत नाही, कारण हा प्रकार संपूर्ण काळोखात घडलेला आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमधून की किती मोठी व्याप्ती आहे। हा टॉप अँगल शॉट आपण पाहू शकतोय की यातून आपल्याला कल्पना येते की किती मोठी ही इथं दुर्घटना घडलेली आहे। साधारण 100 मीटरपेक्षा जास्त हा मलबा कोसळून खाली आला, खाली असलेल्या घरापर्यंत गेला, गोठा उद्ध्वस्त झाला, घर आहे या घराच्या भिंतीपर्यंत हा मलबा आलेला आहे। आणि ही सगळी परिस्थिती आपण पाहू शकतोय। दोन्ही बाजू आहेत या रस्त्याच्या, ह्या दोन्ही बाजूला रात्रीपासून गाड्या ह्या अडकून पडलेल्या आहेत। लांबच लांब रांगा आहेत। इथं असलेले प्रवासी आहेत हे ताटकळत अडकलेले आहेत, कारण दुसरा कोणताही मार्ग नाही आहे। त्यामुळं दोन्ही रस्त्याच्या मध्ये म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लाईन आहेत, ह्या दोन्ही लाईन ह्या मलब्याखाली आहेत। त्यामुळं दुसरीकडच्या साईडला 2 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या दूरपर्यंत रांगा आहेत। तर काही प्रवासी जे याच्यातले आहेत हे रात्रीपासूनच अडकून गाडीमध्ये पडलेले आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ही भुसभुशीत माती आहे, ही माती बाजूला करण्याचं काम केलं जाते आणि जेसीबीच्या साह्यानं हा मार्ग जो आहे तो मोकळा करण्याचा